हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सो खूप दिवसानंतर मी यूट्यूबवर ब्लॉग पोस्ट करते आहे आणि मी प्रिन्सिका अभ्युदय बराटे. आज मी माझ्या मम्माकडे आली आहे. सो तिने मला आणि माझ्या मामांना जेवायला इन्व्हाइट केले. का आपण बघूयात. सो स्टे ट्यून. श्रावण महिन्याचा संपूर्ण उपवास आहे. ओके. आणि मामा आणि ते दिवसभर काहीच खात नाही. ओके. तो त्याच्यासाठी येऊन गेले. सो माझा पूर्ण महिन्याचा उपवास आहे. मी श्रावण पकडला आहे आणि मामांचा सुद्धा उपवास आहे. पण मामा दिवसभर काहीही खात नाही. मी दिवसातून एक टाईम फराळ करत असते, चहा कॉफी घेते, दूध घेते. सो तो उपवास सोडण्यासाठी मम्मीने आमच्या दोघांना इन्व्हाइट केलेला आहे. मेन्यू खूप एक्साइटिंग असणार आहे. सो येस, स्टे ट्यून. आता तू काय सोया कबाब करते. वांग्याचे काप केले. खूप एक्सायटेड मेन्यू, आम्ही खूप एक्सायटेड आहे. आणि मामा आल्यावर पण आपण तो ब्लॉग कंटिन्यू करूयात. गर्ल्स ब्लॉग कोण आलंय? कोणाचे आरशिफ? कुठल्या मावचे आरशिफ? आरशिफ कुठल्या मावचे? काय सांग, म्हणजे श्रावण महिन्याचं काय महत्व आहे? उपवास का? श्रावण महिन्याचा उपवास असा आहे की हजारो वर्षापासून पूर्वीपासून आपले ऋषीमुनींनी जे 12 महिन्याचे 12 प्रकारचे खाणं आहे. म्हणजे 4 महिने उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, प्रत्येक महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये काय खायचं काय नाही ते सगळं ठरलेलं. त्याच्यामुळे ते लोक 100 वर्ष 150 वर्ष जगली. पण केलं 24 तासाचा डाएट. 24 तासातून एकदा. उपवास कशासाठी? आपल्या शरीरासाठीच उपवास आहे. पण उपवासाचा उपवास धरायचा असेल तर निरंकार धरा आणि शुद्ध शाकाहार हा जो सगळा आहार आहे तो ऋतूनुसार आहे. तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये सगळे हिरव्या पालेभाज्या आणि आपले डाळी, कडधान्य आपलं खायचं. त्याच्यामुळं आपलं शरीर तंदुरुस्त राहतं. ही परंपरा आपली आता पाश्चात्य देशामध्ये अवलंबायला चालू केलेली आहे. अमेरिकेमध्ये. सो 8 वाजलेले आहेत. सगळ्यांनी उपवास सोडल्यानंतर मी माझा उपवास सोडणार आहे. येस, लेट्स कंटिन्यू द ब्लॉग. आता मी उपवास सोडणार आहे. हाय 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 हाय. मला अभ्यास करायचा तुला. ओके.